पिंपरी चिंचवड महापालिकेनं आत्तापर्यंत दोनदा प्रशासक राजचा अनुभव घेतला. पहिले प्रशासक आले महापालिकेची स्थापना झाल्यानंतर, तर दुसरे प्रशासक आले 2022मध्ये महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर. 2022 पासून आत्तापर्यंत आयुक्तांच्या मार्फत प्रशासक राजचा अनुभव सगळे शहर घेत होते. महापालिकेची स्थापना झाली 11 ऑक्टोबर 1982 दिवशी. त्याच दिवशी महापालिकेचा कारभार बघण्यासाठी हरनाम सिंग यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते त्यावेळी पुण्यात अर्बन लँड सिलिंग विभागात अप्पर जिल्हाधिकारी होते. नगरपालिका काळात शहराचं क्षेत्र होतं फक्त 64 किलोमीटर. त्यात सांगवी, पिंपळे निलग, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, थेरगाव, काळेवाडी या गावांचा समावेश होऊन अस्तित्वात आलेल्या महापालिकेचं क्षेत्र 87 चौरस किलोमीटर असं झालं. आधीची नगरपालिका आणि त्यात समावेश झालेली गावं यांचा विकासाचा समतोल साधण्याची कसरत हरनाम सिंग यांना करावी लागली. रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, शाळांच्या इमारती, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह, नद्यांच्यावरचे घाट ही कामं त्यांनी पटापट करून घेतली. नवीन प्रशासकीय इमारतीचं काम याच काळात झालं. हरनाम सिंग यांचं सर्वाधिक योगदान होतं वृक्षारोपणाचं. शासकीय जागा, सार्वजनिक जागा, गायरान आणि रस्त्याच्या कडेला त्यांनी वृक्षारोपणाचा धडाकाच लावला होता. त्यावेळी 5 लाख झाड लावली गेली असं सांगितलं जातं. त्यामुळं आज शहर हिरवगार दिसतं. दुर्गा टेकडी आणि वाकडचं पर्यटन केंद्र त्याच काळात आकारला आलं. 2 वर्ष 9 महिने एवढाच कालावधी हरनाम सिंग यांना मिळाला होता. पण त्या काळात त्यांनी त्यांची नाममुद्रा शहरावर कोरली आणि ती कायमचीच राहिली. हा किस्सा आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.